हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत कुरडईपासून मस्त अशी चमचमीत भाजी, जी करायला एकदम सोपी आहे पण खायला मात्र एकदम चविष्ट। चला तर मग सुरुवात करूया। भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। ह्यासाठी लागणार आहेत 7 ते 8 वाळवलेल्या कुरडया, सोबतच लागणार आहे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, थोडीशी धना पावडर, काळा मसाला जो घरगुती आहे, लाल तिखट, हळद, बारीक ठेचलेला लसूण, हिरवी मिरची आणि सगळ्यात महत्त्वाचं मसाला मॅजिक, ज्याने आपल्या भाजीची चव अजून वाढणार आहे। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। गॅसवर कढई ठेवून त्यात थोडंसं तेल टाकून घेऊया। तेल गरम झालं की त्यात जिरे टाकायचे। जिरे मस्त असे फुलून आले की बारीक ठेचलेला लसूण, हिरवी मिरची टाकून घ्यायची। बारीक गॅस करून हे तेलामध्ये परतवून घ्यायचे। आता कांदा टाकून घेऊया आणि कोथिंबीर तेलात टाकल्यामुळे तिचा स्वाद फोडणीमध्ये उतरतो। आता हलक्या हाताने कांद्याचा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत परतवून घ्यायचं। आता थोडी हळद, आपल्या आवडीप्रमाणे तिखट, काळा मसाला, धना पावडर आणि मसाला मॅजिक टाकून घ्यायचा। हे सगळे सुके मसाले कांद्यामध्ये हलक्या हाताने बारीक गॅसवर परतवून घ्यायचे। मसाले सुद्धा कांद्यासोबत छान परतवून झालेत। आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि टोमॅटो। मीठ थोडं बेताने टाकायचं, कारण की कुरडईमध्ये मीठ असल्यामुळे मीठ थोडं कमी टाकायचं। फोडणीमध्ये टोमॅटो छान एकजीव करून घ्यायचे। अशा पद्धतीने टोमॅटो छान परतवून झालेत। आता एक मोठी वाटी पाणी टाकायचं। साधारण एक 7 ते 8 कुरड्यासाठी एक मोठी वाटी पाणी लागतं। आता पाण्याला उकळी आली आहे, आपण कुरड्या टाकून घेऊ। कुरड्यांचा अशा पद्धतीने चुरा करायचा आणि मग टाकायच्या। कुरड्या टाकून झाल्याच्या नंतर हलक्या हाताने चमचा फिरवायचा आणि 5 ते 7 मिनिट भाजी झाकून ठेवायची। तयार झालीये कुरडईपासून मस्त अशी चमचमीत भाजी। आता भरपूर कोथिंबीर टाकून घेऊया। ही कुरडईची भाजी तयार करायला किती सोपी आहे बघा। दिसायला पण किती सुरेख दिसतीये आणि खायला पण खूप छान लागते। आता आपण सर्विंग प्लेटमध्ये हिला काढून घेऊया। ज्वारीच्या गरम गरम भाकरीसोबत ही भाजी खायला अजून जास्त छान लागते। तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला सांगा कशी झाली ते। सध्या सगळीकडे कुरड्यांचा सीझन चालू आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये अशा कुरडया नक्कीच बनवल्या जातात। तुम्ही पण अशी भाजी नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब। परत भेटूया अशाच नवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत बाय बाय।